किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। सांगोला आणि मंगळवेढा येथील थकीत चारा छावणीच्या बिलाबाबत आज मंत्रालय मुंबई येथे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। यावेळी सदरच्या खात्याचे सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते। आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या या प्रलंबित प्रश्नावर मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी लवकरच चारा छावणी प्रलंबित अनुदान प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितल्यामुळे चारा छावणी चालकांमधून आनंदाचं वातावरण तयार झालंय। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांची आज भेट घेऊन महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून आणि राज्य कार्यकारिणीचे समितीचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत असल्याने सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी धारकांचं अनुदान लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावं यासाठी विनंती केली। गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला आणि मंगळवेढा येथील चारा छावणी बिले शासन दरबारी प्रलंबित असल्याने छावणी चालकांची खूप मोठी आर्थिक कुचंबना होतीये। छावणी चालकांच्या मागणीवर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी यापूर्वीही वेळोवेळी पाठपुरावा आणि निवेदनाच्या माध्यमातून तसेच विधानसभा सभागृहाच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये चारा छावणी चालकांची रखडलेली बिले मिळवण्यासाठी प्रयत्न केलेत। सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील छावणी चालकांनी चारा छावणीच्या माध्यमातून अनेक जनावरे जगवली आहेत। तत्कालीन दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये तालुक्यातील पशुधन आणि पशुपालक यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या छावणी चालकांनी खूप मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती। या चारा छावणी चालवण्यासाठी छावणी चालकांनी कर्ज काढून छावण्या चालवल्यात। 2024च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी तो थकीत बिले देण्याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। काही चारा छावणी चालकांनी सुधारित प्रस्ताव दिलेला असून सध्या सांगोला तालुक्यातील 20,86,90,596 रुपये आणि मंगळवेढा तालुक्यातील 12,07,50,731 रुपये एवढी बिले थकीत आहेत। ती बिले ताबडतोब मिळावीत अशी मागणी लावून धरली होती। आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या या मागणीला लवकरच यश प्राप्त होणार असून प्रलंबित बिले येत्या काळात छावणी चालकांना मिळणार आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी सांगितलं की सदर प्रकरणाची फाईल मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे जाऊन संबंधित खात्याकडे केलेली असून लवकरच या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।